आम्ही आपल्या सर्व साधनामध्ये आहोत गणदर्शना गणदर्शना या भोर जगावर अनेक राक्षसांचे गण बघितला आणि असुरांचे गण बघितला याचे घडतात देव देवतांना हरण त्रिकंठाचा स्वामी त्रिकंठाचा सकाळ ठेवण्याची स्वप्न पाहिली परंतु विघ्नहर्ता विनायकानं अनेक कृपा धारण करून त्या सुरांचा त्या राक्षसांचा संहार केला त्या राक्षसांचा नाश केला अशा एका सुराची कथा आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत विनाशकाराचे आषाढ़िया
स्वागत आहे तुझं. परंतु आज या असुरांसाठी अशी कोणती वाईट बातमी घेऊन आला आहे? आज तुझ्यासाठी वाईट बातमी नाही तर आनंदाची बातमी घेऊन नेहमीच्या देवांचा हिस्सा करा तू, आणि आज या असुरांसाठी आनंदाची बातमी. आश्चर्य आहे, परंतु बोल अशी कोणती बातमी घेऊन आला आहे? भगवान शंकराला प्रसन्न करून अमरत्वाचं वरदान प्राप्त केलंय मी. अजिंक्य आहे, अमर आहे मी. म्हणून मी तुला सांगत आहे, प्रथम त्या इंद्र देवांवरती स्वारी कर आणि आपल्या वराची खात्री करून घे. देवराज इंद्र नारदा, परंतु त्याच्या त्या अप्सरा रंभा मेनका या माझ्या होतील ना? मग असाच जातो आणि त्या देवराज इंद्राला युद्धाचा आव्हान करतो. येतो मंगेश गुरव आणि एक नामवंत कलाकार अजित मुंडेकर शाहीर अनिल गावडे यांचे मित्र याचे कल्पना करता 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच रावी प्रदीप शिवकर
इंद्राच्या देशाला मी नाचते इंद्राच्या देशाला मी नाचते हो इंद्र दरबार भरला माझा वाजतो हो इंद्र दरबार भरला माझा वाजतो हो इंद्र दरबार भरला माझा वाजतो इंद्राच्या देशाला मी आणते इंद्राच्या देशाला मी आणते हो इंद्र जगाची तुझा दर्शनाची आलो देवा तुझ्या मिरावली कानी कुंडल
आणि माझ्या चरणाचा दास म्हणून अरे ही अमरावतीच काय या अमरावतीतील मातीचा दान देखील इंद्रदेवा मातीचा कणच काय तुझ्या त्या अप्सरा रंभा मेनका या मी माझ्या इशाऱ्यावर सामर्थ्य असेल तर युद्धात सज्ज हो. तुला सुद्धा अरे अजूनही सांगत आहे तुला आल्या पावल्या मागे जा नाही तर तुला याच्या परिणाम दाखव तुझं सामर्थ्य. अरे हे पहा अक्षय झेपले विष्णुदेवा श्री महादेवाने गिरीला वरडे तो दुरासन नावाचा मृत्यू आज भगवंत झाला हे विष्णुदेवा त्याने आम्हाला युद्धात पराजित केला आहे. वाचवा वाचवा विष्णुदेवा वाचवा मला वाचवा. देवराज इंद्र अशा घाबरलेल्या अवस्थेमध्ये माझ्याकडे येण्याचे कारण कोणते सांगा सांगा. विष्णुदेवा त्या दुरासन नावाचा दैत्य शंकराच्या मनाने फार उन्मत्तणार आहे. त्याला आमच्या अमरावती गावी करून तो आपल्या विष्णुदेवा काय बोलत आहात. येऊ दे त्याला येतो त्याचा समाचार. देवराज इंद्र आपण आणि तुझी ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीनकार आणि माझ्या चरणाचा दास म्हणून राहा. अरे दुरासदा शांत हो शांत हो. अरे एवढा अहंकार करू नकोस. अहंकार गर्व हा आपला नाश करतो दुरासदा. अरे श्री महादेवाने तुला वर दिला आहे त्याचा असा दुरुपयोग करू नकोस. सामर्थ्य असेल तर युद्धात सज्ज हो नाही तर शरण ये या दुरासदा. त्या भस्मासुराला असाच गर्व झाला होता. त्याचे गर्व हरण आम्हीच केले होते. अरे माहित आहे अंधकार तुझा हे विष्णू पुराण युद्धात सज्ज हो नाही तर शरण ये या दुरासदा. हे दुरासदा तुला तुझ्या शक्तीचा फारच गर्व झाला आहे. लक्षात ठेव गर्वाचा घर नेहमी खाली असते दुरासदा. लक्षात ठेव. विष्णुदेवा हे आम्हास ज्ञात आहे. वेळोवेळी छळ न कपटानं तो असुरांचा घात केला आहे. हे माहित आहे ना तुला. माझा महादेव लोकांना शरण ये याचा तुझा हित आहे. दाखव तुझं सामर्थ्य. कशाला
महादेवाला युद्धाचा आव्हान करतो. हॅलो, हे पहा महादेवा, तुम्ही दिलेला महादेवा, तुम्ही असे कोणालाही वर देता आणि त्याचे भोग आम्हा सर्व देवांना भोगावे लागतात. होय महादेवा, नावाचा दैत्य आम्हा समस्त देवगणांना त्याने सर्व कृपा करून सोडला आहे. महादेवा, यातून काहीतरी मार्ग सांगा. महादेवा, देहो, आमच्या द्वारापुढे आम्हाला काही सुचत नाही, परंतु यातून नक्कीच मार्ग सापडेल. सांगणार. होय विष्णुदेवा, यातून मार्ग मुनीवर यश सांगू शकतात. शिव शंकर कैलासी शिव शंकर Thank you.
कसे काय येणे गेलेत? नारायण नारायण देव हो आपण आणि असे चिंताग्रस्त नारायण नारायण. होय मुनिवर्य, आम्ही सर्व देव चिंताग्रस्त आहोत. श्री महादेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो दुरास्त दैत्य त्याने आम्हा सर्व देवांना सलगी पळ करून सोडला आहे. यातून काहीतरी मार्ग सांगा. देव हो चला आपण पार्वती पुत्र गणेशाची आराधना करूया. हेच आपल्या संकटातून दूर करतील. ठीक आहे मग चला तर. शिव गौरीच्या नंदना तुम्हा करतो आम्ही वंदना. शिव गौरीच्या नंदना तुम्हा करतो आम्ही वंदना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. शिव गौरीच्या नंदना तुम्हा करतो मी वंदना. शिव गौरीच्या नंदना तुम्हा करतो मी वंदना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. सदा रे छळासे वाढले वरद होती शंकर फसले. वरद होती शंकर फसले. वरद होती शंकर फसले. सदा रे छळासे वाढले वरद होती शंकर फसले. वरद होती शंकर फसले. वरद होती शंकर फसले. तुम्ही करतो मी आराधना माझी मानव घ्या वंदना. तुम्ही करतो मी आराधना माझी मानव घ्या वंदना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. शिव गौरीच्या नंदना तुम्हा करितो मी वंदना. शिव गौरीच्या नंदना तुम्हा करितो मी वंदना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. पडले संकट हे देवाना तुम्ही धावना. देव हो तुम्ही सर्व देव मिळून माझी आराधना का बरं करत आहात? गजानना, श्री महादेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो दुरास्त दैत्य त्याने आम्हा सर्व देवांना सलगी पळ करून सोडला आहे. याकडे काहीतरी मार्ग सांगा. देव हो तुम्ही आपापल्या ठिकाणी निश्चित राहा. श्री महादेवाने दिलेल्या वराने तो दुरास्त नावाचा दैत्य उन्मत्त झाला खरा. त्याने तुम्हा सर्व देवांना युद्धात पराजित केलं खरं. पण त्याला हे माहित नाही की गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. देव हो मी माझ्या उशिंगावरती स्वार होतो आणि त्या दुरास्त दैत्याचं गर्वहरण करतो. देव हो गर्वहरण करतो. गर्वहरण करतो. गर्वहरण करतो. अरे मुशिका, अरे मुशिका आलो मी. हे भगवंता मी एक आहे. तू माझ्यावरती आरुण हो. त्या दुरासराचा अंत कर. त्या दुरासराचा अंत कर. त्या दुरासराचा अंत कर. तो दुरासा नावाचा दैत्य ती महादेवाने दिलेल्या वराने
माझ्यावरती स्वार हो आणि त्या दुरासनाचा अंत कर त्या दुरासनाचा अंत कर मुशकावरी भक्तांचे विमल हराया
तू श्री महादेवाने दिलेल्या वराने फार उन्मत्त झाला आहे, पण एवढा गर्व करू नकोस दुरासुरा, एवढा गर्व करू नकोस दुरासुरा. अरे तू मला शरणी आहे दुरासुरा. या त्रिभुवनाचा सम्राट आहे मी तुला शरण येणार आहे दुरासुरा. हो. अरे एवढी नव्हे, चालव तुझी रणगावता.
हे गजानना, तू माझ्याशी मल्लयुद्ध खेळ. हे दुरासन दैत्या, अरे तुला जर मल्लयुद्ध खेळायची इच्छा असेल तर ती इच्छा तुझी मी पूर्ण करतो. होईल होत असते या. अरे दुरासन दैत्या, तू जर मला शरण आला असशील तर तू या ठिकाणी पर्वताचं रूप धारण करून या सर्व भक्तजनांचं दुरासुरा तू रक्षण कर, रक्षण कर, रक्षण कर.